पाहण्याची प्रक्रिया घडली ना, देव जर दिसला तरी पुढे प्रमाण आहे. की आता तू आमच्या नजरेच्या समोरून जाऊ नको, पण देवाला पाहण्याची प्रक्रिया घडली पाहिजे. देवाला पाहण्यासाठी ज्या देहाने, ज्या देहाच्या इंद्रियांनी देवाला आपण पाहायला जाणार आहोत, त्या इंद्रियाने देवाला पाहता येणार नाही. वास्तविक संपूर्ण विश्वाचं दर्शन या डोळ्यांनी होणार आहे, लोचनाने होणार आहे, पण त्या विश्वामध्ये असणाऱ्या विश्वात्माचं दर्शन या डोळ्यांनी होणार नाही. त्यासाठी मनुष्याला देवाला पाहण्यासाठी ज्ञान पाहिजे, आणि ज्ञान हा माणसाचा तिसरा डोळा आहे. त्या डोळ्याने त्या देवाला पाहायचं आहे. विठ्ठल 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 विठ्ठल. आणि ते ज्ञान इतरत्र कुठं मिळणार नाही. ते ज्ञान पैगा बर्वे अशी माऊली म्हटली. तद्विद्या प्रणिपातेन प्रश्नेन सेवया. ती विद्या जर प्राप्त करून घ्यायची असेल ते ज्ञान पैगा बर्वे. जरी मनी अति आणावे तरी संताया भजावे सर्वस्वेशी. सगळ्या भावाने त्या संतांची जर आपण शरणागती पत्करली, त्यांची जर भक्ती केली, तर ते संत, ते सद्गुरु आपल्याला हा भगवंत, हा विठ्ठल, हा विठोबा याचं दर्शन करून देणार आहेत. विठ्ठल 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 विठ्ठल. घालोनी अंजन डोळा, घालोनी अंजन डोळा, घालोनी अंजन डोळा, घालोनी अंजन डोळा. दाविला स्वयं प्रकाश गोळा, दाविला स्वयं प्रकाश गोळा. घालोनी अंजन डोळा, घालोनी अंजन डोळा, दाविला स्वयं प्रकाश गोळा, दाविला स्वयं प्रकाश गोळा. घालोनी अंजन डोळा, घालोनी अंजन डोळा. अंजन म्हणजे काय? काजळ. आपल्या डोळ्यामध्ये ते काजळ घालते, आता दिव्य दृष्टी देतील, आणि त्या दिव्य दृष्टीने आपल्याला भगवंत दिसेल. ज्ञानोबरायांचं काकड्यामधलं सुंदर प्रमाण आहे. कृष्णांजन एक वेळा डोळा घाली ताढळ, तिमिर दुःख गेले विठले भ्रांती पडळ. श्री गुरु निवृत्ती राये, मार्ग दाविला सोज्वळ. बापर कुमा देवी वरू, विठ्ठल दिनाचा दयाळ, विठ्ठल दिनाचा दयाळ. धर्म जागो सदैवाचा, जेवा परोपकारी आंधळाला दृष्टी देतो, त्याचे नाव मी उच्चारे, धर्म जागो सदैवाचा. ते कृष्णांजन आपल्या डोळ्यामध्ये घातलं तर भगवंत आत्म्याचं ते दर्शन घडेल. देव देखिला देखिला आणि गुरुकृपे ओळखिला. विठ्ठल 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 विठ्ठल. आज महाराजांच्या जीवनामध्ये तो अनुभव आलेला आहे, आणि तो अनुभव आल्यानंतर त्याने आपल्याला आलेला अनुभव हा कुठे इकडं तिकडं सांगत बसले नाहीत. आपला अभ्यास आपल्या गुरुजींना दाखवावा असा पहिल्यापासून काय आहे? नियम आहे. आपल्याला आलेला अनुभव लोकांना सांगत सुटू नये. आपल्याला आलेला अनुभव लोकांना सांगत सुटू नये. ज्यांनी आपल्याला तो अनुभव घ्यायला शिकवलंय त्यांना, अर्थात त्या सद्गुरूंना पहिल्यांदा आपल्याला आलेला अनुभव आपण काय करावं? विशद करावं, त्यांना सांगावं. महाराजांनी सांगितलं की त्यांना जो आला ना अनुभव या देवाला पाहण्याबद्दल, त्यांनी देवाशी चर्चा केली. त्यांचा गुरु जर ते म्हणत असले सत्य गुरु राये कृपा मज केली, कधी? स्वप्नात.
स्वप्नामध्ये सांगितलं ना, त्या पूर्ण अभंगामध्ये तिथे शब्द आहे तो. सांपडे विले वाटे जाता गंगे स्नाना मस्तके तो जाना ठेविला कर भोजना मागती पडिला विसर स्वप्ना माझी. स्वप्नामध्ये ज्या घडलेल्या घटना आहेत त्याच्यामुळं माझ्या विठोबाचा ऐसा प्रेम भाव आणि आपणच देव होय गुरु. देवाजवळ त्याने तो अनुभव आपला सांगायला सुरुवात केली. काय सांगितलंय? देवाला त्यांनी पाहिलंय, या डोळ्यांनी पाहिलेलं नाही. कारण या डोळ्यांनी ज्यांनी ज्या गोष्टी पाहिल्या त्यांच्याबद्दल गाथ्याच्या पहिल्याच चरणामध्ये सांगितलंय. काय? जे जे कर्म धर्म नाशिवंत, जे जे कर्म धर्म नाशिवंत, जे जे कर्म धर्म नाशिवंत, का म्हणे त्याचे कळले कळले आम्हावर तुका म्हणे त्याचे कळले आम्हावर, तुका म्हणे त्याचे कळले आम्हावर, तुका म्हणे त्याचे कळले आम्हावर, जे जे कर्म धर्म नाशिवंत, धर्म नाशिवंत. सगळं नाशिवंत आहे ते कळल्यामुळं त्याच्या वेगळा असा भगवंत ज्याचा कधी नाश होत नाही. एका अभंगात काय सांगितलंय? येरती मायकेच्या पुढं अविनाश करी आपुलिया आहे. अविनाश म्हणजे अविनाश करायचा किंवा यांचा नाव अविनाश असं नाही. म्हणजे अविनाश असा भगवंत आहे. आपुलिया ऐसे त्याला आपलंसं करा आणि लावी मनापिसे गोविंदाचे. गोविंदाचे. त्या देवाला त्यांनी पाहिलंय आणि पाहिल्यावर तो अनुभव देवाशीच व्यथित करतात. अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये रूपी जडले लोचन, 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 पायी स्थिरावले मन, पायी स्थिरावले मन, मन देवभाव हरपला, देवभाव हरपला. पाये स्थिरावले मन, पाये स्थिरावले मन, देवभाव हरपला, देवभाव हरपला. रूपी जडले लोचन, पायी स्थिरावले मन, पायी स्थिरावले मन, पायी स्थिरावले मन. रूपी जडले लोचन, पायी स्थिरावले मन, पायी स्थिरावले मन, पायी स्थिरावले मन. देवाला पाहण्यानंतरची प्रक्रिया आहे. तुझं पाहता विठ्ठला काय झालंय? पहिल्या चरणामध्ये रूपी जडले लोचन. जडणं म्हणजे तिथं स्थिर होणं, तिथं ते स्थिरावलं जाणं. देवाच्या रूपाला पाहिल्यावर ते मन काय झालं? एका ठिकाणी ते लोचन त्याच्या ठिकाणी जडले गेले. तसा अभंग महाराज बोलतात, देखोनिया तुझ्या रूपाचा आकार, देखोनिया तुझ्या रूपाचा. तो रूप पाहिलं देवाचं आणि पाहिल्यावर जी अवस्था त्या गवळणीला झाली होती ना, त्यांचं मनच काय झालं? एकदम वेड. पाहिला पाहिला नंदाचा नंदन, पाहिला पाहिला नंदाचा नंदन, पाहिला पाहिला नंदाचा नंदन, पाहिला पाहिला नंदाचा नंदन, पाहिला पाहिला नंदाचा नंदन,
बोलता कसं बोलायचं, जेवढे झाले अवतार तुका त्यांचे बरोबर बरोबर. कुठलाही अवतार धरा. आता देव नामदेवरायांच्या जनाबाईच्या सोबत इतर तेव्हा जी संत मंडळी होती त्यांच्यासोबत होता. समाधीच्या वेळेला पांडुरंग परमात्मा इथून आळंदीला सगळ्या संत मंडळींना घेऊन आळंदीमध्ये गेले होते. त्यांना प्रत्यक्ष तो दिसत होता त्यांच्या अवतारामध्ये. त्याच्या आधी सत्वर उच्चार प्रल्हादी बिंबला उद्धवाला आला. कृष्णदाता त्या अवतारामध्ये पण द्वापार युगामध्ये देव होता. देवाबरोबर संत तुकोबाराय उद्धव म्हणून होते. उद्धव यादव आणि ते गोपाळ गोपिकांचे मेळ ब्रह्मरूप हे चरण सांगते. त्याच्या आधीचं चरण, पुढचं चरण अनंत भक्त राशी तरले ते वानर ज्ञानदेवा घर चिदानंदी. म्हणजे प्रभू रामरायांच्या सोबत पण वानर बनून ही सगळी मंडळी त्यावेळेस सोबत होते. जेवढे अवतार आपण घ्याल देवानी तेवढ्या बरोबर तुकोबाराय त्यांच्या बरोबर होतेच. मग असं असं नाही, तेवढ्या वेळा देवाला काय होतंय पाहिलं होतं. त्याच्यामुळे देवाचा अनुभव हा त्यांच्याशिवाय दुसरा कोणी सांगू शकत नाही. आणि आता त्यांनी या अवतारामध्ये जेव्हा देवाला प्रत्यक्ष पाहिलंय तेव्हा मात्र रूपी जडले लोचन. ते डोळे त्या देवाच्या रूपावर आकर्षित झाले, जडले गेले. आता त्याला बाहेर जरी काढायचा प्रयत्न केला तरी त्याच्यातून ती नजर हलायला तयार नव्हती. नजर हलायला कारणीभूत कोण आहे? मन. ते मनच देवाच्या चरणावर स्थिर झालेलं आहे. पायी स्थिरावले मन. विठ्ठल 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 देवाला पाहिल्यावर आता कुठे धावे मना, आता कोठे धावे मन, आता कोठे धावे गेला तेन गेला अवघा झाला आनंद तुझे चरण देवया तुझे चरण देवया भाग गेला तेन गेला अवघा झाला आनंद. आता देवाला पाहिल्यावर ते मन देखील कुठं बाजूला जायला तयार नाही. तुझे चरण देखलिया. इथं काय बोललेत? रूपी जोडले लोचन पायी स्थिरावले मन. त्या पायाजवळ ते मन स्थिर झालंय. त्याला कारण काय? तुला पाहिलं म्हणून. अजून काय प्रकार घडला अभंगाच्या दुसऱ्या चरणात?